महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। कारण रायगडच्या जागेवर सुनील तटकरेंनाच उमेदवारी देणार असल्याचं आश्वासन अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिले। अजित पवारांना त्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे। अजित पवारांनी मात्र या जागेवर अद्याप काहीही ठरलेलं नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात या जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे। तर अजित पवारांनी याआधी काय वक्तव्य केलं होतं पाहूया। जो मनात आहे तोच उमेदवार देऊ, परंतु आम्ही एकत्र बसलेलो नाहीये आणि अजून ती जागा बाबा भाजप कुठल्या जागा लढवणार, शिवसेना कुठल्या जागा लढवणार, राष्ट्रवादी कुठल्या जागा लढवणार, परंतु राष्ट्रवादीने मागे ज्या जागा लढवलेल्या आहेत आणि ज्या जागा जिंकलेल्या आहेत त्या जागा साधारण राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाल्या पाहिजेत हा आमचा आग्रह आहे। आणि बहुतेक मला त्याच्यामध्ये काही अडचण दिसत नाही, पण मी लगेच जाहीर पण करत नाही, नाहीतर म्हणतील जाहीर काही करायला लागला। त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या माझ्या मनात काय आहे ते। याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही। हे तुम्ही बाहेरून कुठून बातम्या आणता माहिती आहे। अजून तर आमची बैठकच झाली नाही, तयारी सुरू झालेली आहे। अजितांनी दावा असा आहे, महायुती प्रत्येक लोकसभा लढणार। आता महायुती लोकसभा लढणार आहे नक्की। जागा ही सर्व त्या ठिकाणी विजयासाठी असणारं वातावरण आणि विजयाची शाश्वती या आधारावर आम्ही एकमेकांशी संवाद आणि चर्चा करून जागा वाटप करू। आम्हाला काही जागेसाठी आमच्यापैकी कोणी भांडण करत असं नेतृत्व ना आमच्या केंद्रात आहे ना राज्यात आहे।